श्री अधिक मास महात्म्य अध्याय 19वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी श्री गुरु समर्था, भाविकांते मोक्षदाता, अनाथनाथा कृपावंता, करुणाकरा दीनबंधो, अगाध भक्तीचा महिमा, भक्तप्रिय सर्वोत्तमा, भक्तिवीण निरर्थक, जन्मा प्राणियांचा निर्धारे, या लागी भाव धरुनी अंतरी, प्रचित घ्यावी शरीरी, आत्म प्रचित गुरु प्रचित वरी, शास्त्र प्रचित तिसरी जाणीजे, म्हणून दृष्टांती कथा भाग सत्य, स्वये बोलिला श्री अनंत, ही जाणीदे शास्त्र प्रचित, ऐका दृष्टांत दुसरा, वक्ता वदेल अर्थांतर, तो जाणीजे प्रचिती घेऊन, तो जाणीजे गुरुकृपा साचार, भाव धरुनी उकलावे अंतर, मग साक्षात्कार आत्मप्रचिती, एवं तिन्ही प्रचिती घेऊन प्रवर्तावे श्रोतेजनी, या उपरी मलमास कथनी, श्रोतेजनी परिसावी, लक्ष्मीनारायण संवाद, तोची श्रोती या करू विशद, ऐका विचक्षण सावध, जेणे हरिल वेद मानसी, क्षीराब्धिजा वदे पुरुषोत्तमा, अनुपम्य ऐकिला जी महिमा, पुढील परिसावे नेमा, कवणे परी आचरावे, कवण उद्धरुनी गेला, कवणे नेम असा साधिला, हा तव विस्तार आगळा, कृपा करुनी वदावा, ऐकुनी लक्ष्मीची वाणी, बोलता झाला चक्रपाणी, म्हणजे ऐक हो शुभ कल्याणी, एकाग्र करुनी मानस, मेरू तळाची या ठाई जाण, शिवकांची नगरी विस्तीर्ण, ब्रह्मसमुदावो परिपूर्ण, अध्ययन घरोघरी, गोकर्णाचे पश्चिम दिशे, अपूर्व नगरी ते असे, क्षुद्र क्षेत्री सर्व धर्म वसे, वेद मार्गे वर्तती पै, वेद मर्यादा नुलंघती कोणी, ब्राह्मणा पूजिती वर्णतीनी, श्रौत स्मार्थ अवग्रहणी, सदाचारे ब्राह्मण वर्तती जे, नगराची रचना अति अद्भुत, पाहुनी जननयन तटस्थ होत, रम्य गोपुरे लखलखित, बरवी झळकत रवी किरणे, तया नगरी एक क्षुद्र जाण, नाम तयाचे विप्रदास म्हणून, पाहता ती सर्व ही जन, सेवाधारी पूर्ण ब्राह्मणाचा, एका विप्राची या घरी, करुणी सेवाच्या करी, निरंतर वर्ते सदाचारी, विश्वास पूर्ण ब्राह्मणाचा, तयाची भार्या पतिव्रता पूर्ण, नुलंघी कदापती वचन, तेही विप्र सेवा करुणी जाण, कुटुंब रक्षण करिता ती, या उपरी एके दिनी मलमासे संधी जाणुनी, विप्र मेळात एक क्षणी स्नाना लागुनी चालिले, तव ते क्षुद्र कामिनी, विनवी भ्रतारा लागुनी, समस्त जग मिळोनी स्नाना लागुनी जाता ती, तरी आपण वर्णहीन याती, केवी न घडेल पुण्य प्राप्ती, द्रव्य ही नाही संचिती, जे दान पद्धती करावी, या लागी प्राणनाथा पाही, विप्रा सांगा ते चला सर्वही, दान धर्मा ते धनते नाही, परी करू देह पवित्र, स्नाने करुनी पवित्रता, ऐसी वदतसे जनवार्ता, या लागी ते प्रार्था, न्यावे तत्वता समागमे, ऐसे ऐकुनी उत्तर, द्रवले शूद्रांचे अंतर, मग प्रार्थुनिया द्विजवर, निघाला सत्वर कुटुंबेसी, यात्रेचा समुदावो पातला, गोकर्ण क्षेत्राप्रती आला, पाहोनी तेथीचा गंगा जळा, तटस्थ झाला समुदावो, गंगा पाहताच नयनी, तत्काळ पातका होय धुणी, समग्र जनस्नाना लागुनी, तये स्थाने उतरले, नित्य करीती स्नानदानास, यात्रा राहिली एक मास, विप्रासवे क्षुद्र ही स्नानास, स्त्रिये सहित जातसे, नित्य स्नान विधी सारोनी, मग पुष्प बिल्वादी आणुनी, नित्य पूजितसे शिव भवानी, भावार्थ मनी आगळा, उभयता जाऊनी वनात, काष्टभारा आणि ती नित्य, त्याचा विक्रय करुनी सत्य द्रव्य संचय करिता ती, मौन्य न बोलती कवणासी, नक्त राहती उपवासी, सायंकाळी तारिती भोजनासी, नित्य नेमेसी वर्तत, ऐसे व्रत संपूर्ण एक मास, उभयता आचरली निर्दोष, पाप जळाले निशेष, नाही लवलेश तिळभरी, मग संचयो जो धनाचा, नित्य विक्रय काष्ठाचा, तो काढून या तयाचा, व्यय करीते पै झाले, यथायुक्त ब्राह्मण भोजन, करीते झाले उद्यापन, त्रयची दशक अपूप अन्न, केले अर्पण द्विजाते, मग शेवटी ते उभयता, भोजनी बैसले तत्वता, घेऊन विप्रांची मंत्राक्षता, बिराड मार्गी चालिले, तव नवल वर्तरे तये क्षणी, रात्र झाली एक यामिनी, तव एक पिशाच मार्गस्थानी, उभा येऊनी ठाकला, विक्राळ वदन भयंकर, लंब बाहो विशाळ शरीर, मुख पसरुनी क्षुधातूर, धावला समोर ग्रासावया,
तया ते पाहुनी उभयांनी तटस्थके ठेले तया स्थानी तव दैवयुगे करुणी अपूर्व कहाणी पै झाली पुण्य शरीरी शूद्र दंपत्य पाहुनी पिशाच प्रेत क्रूर भावना निरसून ते झाला बोलता शूद्रा ते म्हणे महापुरुषा तू कोण येथे यावया काय कारण मी तव क्षुधित पिशाच जाण करावया भक्षण आलो तुम्हा परी तव दर्शने समाधान पावन झाले माझे मन तू ते करिता संभाषण वाटे पावन होईन मै आजवरी या पर्वत शिखरी मी फिरत होतो वनांतरी वृक व्याघ्र नाना परी क्षुधाहारी इंडतसे परी क्षुधान धाय सर्वथा या क्षुधेत फिरे मी तत्वता तव दृष्टीस पडले अवचिता विप्रदासा तुझ लागी तरी कृपावंता दयानिधी निरसी माझी भवव्याधी देऊनी या पुण्य औषधी भवभय व्याधी हरावी ऐकुनी तयाचे उत्तर क्षुद्र वदे तेव्हा प्रत्युत्तर म्हणे तू पूर्वी होतासी थोर ते सविस्तर निवेदी कवळ पापास्तव पाहे पिशाच देह लाभला आहे तो सांगे लवला आहे पुढे उपाय विचारू येरू म्हणे ऐके स्वामी राजा पूर्वी मी क्षेत्रज्ञ वंशी राजा होतो पराक्रमी तेजपुंजा शत्रू सहज पाया तळी सर्वांवरी दरारा पाहे कापती सर्व हिराये यवन मंडळी पाळी निर्भय नाही भय पापाचे पुण्यलेश नाही सर्वथा स्वप्नी नेणे धर्म वार्ता मार्ग पाडूनी तत्वता वस्तू हरी मार्गस्थांच्या परद्वार असंख्यात मज घडले अपरिमित माझी पापा नाही गणित सौख्या अमित भोगले आप पर नेणे सर्वथा प्रजेते नागवी तत्वता त्यांची शापे मज ताता क्षय रोग लागिला पै त्या योगे मृत्यू पावलो सवेग यमदूती कर्षुनी अंग दुर्धर माझा पाप भोग जाणुनी जाची ती मज लागी मी दान धर्म केलाच नाही अतीत अभ्यागत नेणे काही तीर्थ पर्वणी स्वप्नीही पाहिली नाही पापिष्टे द्रव्य असुनी माझे पदरी मी तव तीर्थदान न करी सरली आयुष्याची दोरी नरक अघोरी टाकिले मज मग तेथे बहु पस्तावलो आहा देवा स्वधर्म आचरलो पापा ते मी नाही भ्यालो मद बळे करुनिया मग तेथे उपाय नसे काही हिंपुटी झालो स्वदेही द्रव्य जोडिले तेही राहिले जेथेची तेथेची व्यर्थ गेली माझी वयसा पाप बळे जोडिला पैसा संसार कारणी सर्व आशा शेवटी नाश पावलो मिळोनी काका मामा आत्या बंधू भगिनी आणि चुलत्या मिळोनी मज भोवत्या वाटोळे केले द्रव्याचे सासू सासरा विहिणी सुना जावई काकी मामी आपा आबा सर्वांनी वेढिले मज लागी धन लोभे शेवटी अंतकाळ आला सकळ झाली सभोवती गोळा हात देऊनी कपाळा रडती खळखळा धनासाठी म्हणती छत्र गेले अमुचे कोण रक्षण करील कुटुंबाचे शेवटी नाही कोणी कोणाचे सर्वही जायाचे सर्व लेणे ऐसी गती माझी झाली शेवटी यमयातना प्राप्त झाली सर्व आटले तये काळी सोडविता बळी दिसे नैपी न दिसे पै काळाचे मुखी हुनी सर्वथा न देखो कोणी सोडविता या लागी विचक्षण जनी तत्वता मोक्ष पंथा स्मरावे एका सद्गुरु वाचुनी उपाय नाहीच त्रिभुवनी तोची सोडवी काळापासुनी इतरांची कहाणी न चलेची ऐसा मी फार पस्तावलो शेवटी रवरवी पडता झालो तेथे बहुत जाजावलो कुसमुसलो अंतरी तेथे कुंभपाक कुंड तळी विस्तीर्ण लहान तोंड तया माझी नरक भरला उदंड तोची दंड प्राणी आते त्या माझी देऊनी टाकती एका बरी एकरीच विती उसंत नाही निघावया प्रती बुचकळ्या घेती एकाएक मुख काढिता वरुते तव टोले देती यमदूत मागुते आत लोटित नाकी तोंडी भरत नरकतो ऐसी जाचणी दिवस बहुत भोगिली सहस्र वर्षे पर्यंत शेवटी मज काढून देत पिशाच योनीत टाकले तेथे क्षुधा लागता बहुत परिसंकीर्ण रंध्र मुखात कवळ मध्ये अडकत क्षुधा शांत न होय उदक प्राशनासी नाही संवदनीचे किंवा शच्च देही निर्मळ पाहता ते नाही ऐसी देही दुःख यातना वस्त्र नाही दिगंबर वृक्षावरी अमुचे घर ऐसा भोगती सहजार संवत्सर भोगावा या लागी भयकित करुणा कृपाळू तू तापसी राणा देवनी काही पुण्यदाना निवारी यातना माझी हे अवघे गेले सुखाचे संगाती शेवटी झाली हे माझी गती कृपा सागरा दयामूर्ती करी निवृत्ती पापाची एवढा उपकार करी सुकृत बांधी आपुले पदरी चुकवी माझी जन्म मरण फेरी थोर उपकारी बुडेन मी ऐसी करुणा दीनवाणी ऐकोनी शूद्र द्रवला अंतःकरणी मग उदक करी घेऊनी संकल्पुनी सोडित
म्हणे महापुरुषा ऐक, तू तव कर्म पातकी देख, ते तू पाहुनी अधिक दया माते उपजली, तरी सप्तदिन स्नानाचे फळ, मी आचरी जो केवळ, मल महात्म्याचे निर्मळ, ते हे जळ असे पै, या सप्तदिनाचे पुण्य करून तुझे पाप क्षाळण, तत्काळ जा युद्धरून, ऐसे म्हणून उदक सोडिले, ते उदक पडता प्रेत हस्ती, तेथे आश्चर्य झाले श्रोती, अवधारा हो परम प्रीती, महापातकी उद्धरला, तत्काळ दिव्य देह पातला, प्रेत भाव सर्व लोपला, तव अकस्मात देखिला, घंटारव स्वर्गीचा, दिव्य विमान स्वर्गीहून, तत्काळ उतरले तये क्षण, लखलखीत देवगण, उभे येऊन ठाकले, पिशाच उद्धरला तात्काळ, विमानी बैसवून गेला ते वेळ, नेत्री पाहते झाले सकळ, म्हणती धन्य फळ स्नानाचे, मल स्नान अगाध महिमा, कृपाळू तो सर्वोत्तमा, धन्य या शूद्राच्या नेमा, केले कर्म अघटित, स्वये पुण्याचे दान केले, ऐसे कधी देखिले ना ऐकले, ऐसे या पापिया ते उद्धरिले, अनुपम्य केले या शूद्रे, आश्चर्य करुनी सर्वांनी, येऊनी लागती शूद्रचरणी, जय जयकार गोकर्णी, प्रवर्तला आदरे, मग नाना परिदिव्यान्न, ठाई ठाई विप्रभोजन, होता पुराण कथा श्रवण, आनंद पूर्ण सर्वांते, ऐसा मलमास स्नान महिमा, निवेदिला श्रोतया तुम्हा, जो कथिला सार्वभौमा, श्री विष्णू लक्ष्मी ते, तोची प्राकृत भाषा वैखरी, बरविला श्रोतियांचे कर्णद्वारी, न्यून पूर्ण तो चतुरी, क्षमा वजवरी पैकी जे, मल महात्म्य अगाध महिमा, जेणे संतोष पुरुषोत्तमा, म्हणून धरी जे अतिनेमा, अनुक्रमे संपादावा, काही धन न लागता बहुत, तुकाचे पुण्य असे जोडत, या लागे साधावे हिताहित, हेची विहित सर्वदा, शेवटी कोणी कोणाचे नाही, एकटे पडणे लागे प्रवाही, धनधान्य ते सर्व हि राही, जेथील तेथेची, या लागी करा काढा काढी, साधा बापांनो लवड सवडी, जेणे सुटे काळाची ओढी, ऐसी तातडी करावी, इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणाचे संमत, मनोहर सुत विरचित, 19 गोडहा, श्रीकृष्णार्पणमस्तु. 91 श्लोक 5 इति 19